जबरी चोरी करणाऱ्या गडहिंग्लज तालुक्यातील दोघांना अटक। सोन्याच्या दागिन्यासह 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने निर्जन स्थळी वृद्धांना मारहाण करून जबरी चोरी केल्याप्रकरणी गडहिंग्लज तालुक्यातील संशयित आरोपी बाळू परशुराम नाईक वय वर्ष 28 राहणार जळी नाईकवाडा तालुका गडहिंग्लज आणि देवेंद्र दिगंबर पताडे वय वर्ष 18 राहणार हळळी बुद्रुक विठ्ठल मंदिर वरची गल्ली तालुका गडहिंग्लज या दोघांना अटक करून त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यासह 2 मोबाईल आणि 1 मोटरसायकल असा एकूण 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार वेगवेगळी तपास पथके तयार करून जबरी चोरीच्या गुन्ह्यांची माहिती घेऊन शोध घेत असताना पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे आणि समीर कांबळे यांना चंदगड आणि गडहिंग्लज भागातील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने त्या परिसरातील CCTV फुटेज आणि गोपनीय माहिती घेत असताना मिळालेल्या माहितीनुसार जबरी चोरी करणारे संशयित हे हळळी बुद्रुक गावातील असून त्यांनी दिनांक 2 जुलै 2025 रोजी आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना स्प्लेंडर मोटरसायकलवरून येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी तपास पथकाने नलवडे साखर कारखाना परिसरात असलेल्या A1 चिकन सेंटर येथे सापळा रचून त्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे ओप्पो आणि विवो कंपनीचा असे 2 मोबाईल मिळाले। या दोघांच्यावर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्या दृष्टीने तपास केला असता आरोपी देवेंद्र पताडे याने 5-6 दिवसापूर्वी एका घरात जाऊन पाणी पिण्याच्या बहाण्याने त्या घरातील वयस्कर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तीने हिसडा मारून चोरी करण्याचा प्रयत्न केला असताना मंगळसूत्र तुटल्याने तेथेच पडले होते। त्यावेळी त्या महिलेने आरडाओरडा केल्याने घरातील एक मुलगा आणि वयस्कर इसम येत असल्याचे पाहून दोघांना कोयत्याने मारून जबर जखमी करून पळून गेल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे आरोपी देवेंद्र आणि त्याचा साथीदार अशा दोघांनी मिळून 6 महिन्यापूर्वी गडहिंग्लज येथील एका वृद्ध महिलेला चाकूने मारहाण करून तिच्या गळ्यातील बोरमाळ आणि मंगळसूत्र चोरी केल्याचे सांगितले। या तपास पथकातील पोलिसांनी दोन्ही आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गडहिंग्लज आणि चंदगड पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। या दोघा आरोपींना पुढील तपासासाठी चंदगड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। याचा पुढील तपास चंदगड पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, समीर कांबळे, सतीश जंगम, अरविंद पाटील, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी आणि राजेंद्र वरंडेकर यांनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधीसह मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर।